आमच्या गावचे जे गावकरी मंडळी आहेत तर ते सगळेजण जिल्हा परिषद शाळेमध्ये काय करतायत ते तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगणार आहे. त्यामुळे आजचा जो ब्लॉग आहे तर ते शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. आणि आज सकाळी सकाळी उठून मी तर रेडी झालो होतो बघा कॉलेजला जाण्यासाठी. आणि कॉलेजला जात असताना तेवढ्यात आपल्याला भैयाचा फोन आला होता की आज आपल्याला आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जायचं आहे. आणि त्यासाठीच मग मी भैयाच्या घराकडे आलो होतो आणि मग भैयासोबत मी डायरेक्ट आलो होतो बघा आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी खुर्द येथे. आणि इथे येण्याचं एकमेव कारण म्हणजे इथं आले होते बघा तालुक्याचे आपले शिक्षण अधिकारी आणि त्यांच्यासोबत काही मीटिंग वगैरे होती. त्यासाठीच आपण या ठिकाणी आलो होतो. आणि इथल्या सरांनी जे आहे तर इथं पालक मेळावा पण ठेवला होता. सगळेजण जे आहे तर ते या ठिकाणी आले होते. त्यानंतर मग कार्यक्रमाला आपण सुरुवात केली होती. पण त्या अगोदर सावित्रीबाई फुले यांच्या फोटोची सगळ्यांनी पूजा वगैरे करून घेतली आणि मग कार्यक्रमाला सुरुवात केली होती. आणि या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचं एकमेव कारण म्हणजे या जिल्हा परिषद मध्ये गुणवत्ता जे आहे तर ते कमी होत चालली आहे. आणि त्याच मागचं कारण काय आहे हे जाणून घेण्यासाठी ते त्या ठिकाणी आले होते. आणि एका एकाने आपल्या गावातील सर्व जे पालक मंडळी आहेत तर त्यांनी सगळ्यांनी मुद्दे वगैरे मांडले होते. आणि त्याच मुद्द्यांवरती घनचर्चा पण त्या ठिकाणी झाली होती. आणि इथून पुढे जे आहे तर ते एकदम खतरनाक पद्धतीने काम करणार आहे. ते कोणते काम आहेत ते तर तुम्हाला यामध्ये सांगणारच आहे. आता पहिलं काम म्हणजे जिल्हा परिषद शाळांमध्ये जे विद्यार्थी आहेत तर ते कमी होत चालले आहेत. त्यावरती काही उपाययोजना करायला पाहिजे या बाबतीत पण त्या ठिकाणी आपण मुद्दे मांडले. आणि याच नंतर यांना पोषक आहार पण त्या ठिकाणी दिला पाहिजे असंही आपण त्या ठिकाणी बोललो होतो. आणि दुसरा मुद्दा म्हणजे आता इथून पुढे जे आहे तर आता समिती तयार करणार आहे. तर त्यामध्ये जे आहे आपल्या विद्यार्थ्यांना किती प्रमाणात काय काय येतं ते सगळं काही त्या ठिकाणी विचारणार आहे. म्हणजेच महिन्यातून 2 दिवस जे आहेत तर ते आपल्याला आपल्या जिल्हा परिषद शाळेसाठी द्यायचे आहेत आणि तेच आपण या ठिकाणी करणार आहोत. तिसरा मुद्दा म्हणजे आपल्या जिल्हा परिषदच्या अवतीभोवती जेवढा काही परिसर आहे तर ते कशा स्वच्छ ठेवायचा आहे हे तर आपल्या गावकरी बघणारच आहेत. आणि त्याचबरोबर आणि इथून पुढे जे आहे तर एक रविवार गावासाठी ही योजना आपण आम्ही याच ठिकाणी स्टार्ट केली आहे. एवढे सगळे मुद्दे जे आहेत तर ते त्या ठिकाणी मांडले होते. आणि त्या मुद्द्यांना आपल्या गावकरी मंडळीचा पण खूप सपोर्ट होता. आणि त्यानंतर मग सरांना शाळेच्या अवतीभोवतीचा जेवढा काही परिसर आहे तर ते त्या ठिकाणी दाखवलं आणि काही फोटोज वगैरे क्लिक करून घेतल्या. आणि शेवटी जे आहे तर ते एवढे जण जमले होते तिथे नेमकं काय झालं ते तर तुम्हाला मी पुढच्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे. त्यासाठी आताच आपल्या आयडीला फॉलो करून घ्या आणि ब्लॉग कसा वाटलाय ते नक्की कमेंट करून सांगा. आपण महिन्यातून 2-4 वेळेस माझी शाळा माझं गाव यावरती आपण 2-3 व्हिडिओ बनवणार आहोत. त्यासाठी तुमचा पण सपोर्ट पाहिजे. त्यामुळे जेवढे होईल तेवढं कमेंट वगैरे करा. आणि तुमचं गाव कोणतं आहे, तुम्ही तुमच्या जिल्हा परिषदला काय काय केले ते पण कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूत पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.